दरम्यान कर्जमाफीच्या तारखेवरून रोहित पवार यांनी हल्लाबोल केला। सरकारला कर्जमाफी करायचीच नाहीये असं रोहित पवार म्हणतात। सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी टीका केली। निवडणुकीच्या भीतीपोटी 30 जून ही तारीख दिल्याचं रोहित पवार म्हणाले। त्यांनी आपल्या ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलं सविस्तर पाहूया। रोहित पवार ट्विटमध्ये म्हणतात, शेतकऱ्यांना 31 मार्च अखेरपर्यंत कर्ज भरावं लागतं आणि सरकार म्हणतंय 30 जून पर्यंत कर्जमाफी करू। याचा अर्थ सरकारला कर्जमाफी करायचीच नाहीये। केवळ स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या भीतीपोटी ही 30 जूनची तारीख देण्यात आली। ज्याप्रमाणे दिवाळीपूर्वी मदत देण्याचे फुसका आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं तसंच हे आश्वासन आहे। पुढे ते म्हणतात, सरकारला कितीही चालाकी करू द्या, काहीही झालं तरी कर्जमाफीशिवाय या सरकारची सुट्टी नाही हे सरकारनं विसरू नये असं रोहित पवार यांनी म्हटलं।